बऱ्याच वेळेस आपल्याकडे पोळ्या शिल्लक राहतात, तर आज आपण या शिल्लक राहिलेल्या चपात्यापासून एक मस्त अशी टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी रेसिपी बनवतोय. तर त्यासाठी इथे मी 3 उकडलेले बटाटे घेतलेत, त्याला चुरून घेऊया. नंतर बारीक चिरलेली सिमला मिरची आणि स्वीट कॉर्न घातले, भरपूर कोथिंबीर घालायची आहे, चिली फ्लेक्स, चाट मसाला, थोडंसं काळं मीठ, थोडंसं साधं मीठ आणि काळी मिरी पूड घातली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर भाज्या सुद्धा यामध्ये घालू शकता. आता मिक्स करून घेऊया. आता पोळीला आपल्याला टोमॅटो केचप लावून घ्यायचाय आणि हे तयार मिश्रण यावर घालूया. सगळीकडे पसरून घ्यायचंय. नंतर माझ्याकडे शेव होती, ती पण मी यावरून घातलीय. आणि घरात चीज असेल तर तुम्ही यावरून चीज सुद्धा किसून घालू शकता. चीज घातलेले खायला एकदम भन्नाट लागतात. किंवा पनीर असेल तर ते पण तुम्ही किसून घालू शकता. आता तव्याला मी तेल लावून घेतलंय. त्यावर हे ठेवून मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूने तेल लावून खरपूस भाजून घ्यायचे. तर मीडियम फ्लेमवर भाजले म्हणजे अगदी व्यवस्थित भाजले जातात आणि खायलाही भारी लागतात. तर इथे मी आता हे दोन्ही भाजून घेतलेत. पिझ्झा कटरने किंवा सुरीने याला कट करून घ्यायचंय. टोमॅटो सॉस सोबत मुलांना डब्यात देता येतील किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवता येतील.